मी काल परवाकडेच सांगितलं की 2006 साली मी महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट घेऊन येईन म्हणून सांगितलं होतं. 2014ला आमची ब्ल्यूप्रिंट आली, परंतु 2006 ते 2014 मला अनेक तुमच्या पत्रकार परिषदांमध्ये मला हिणवलं गेलं. कुत्सितपणे प्रश्न विचारले गेले, कुठे गेली ब्ल्यूप्रिंट, कुठे गेली ब्ल्यूप्रिंट. पण 2014ला ज्यावेळेला ती प्रसिद्ध झाली त्यावेळेला तुमच्यासाठी एक मोठी बातमी होती, म्हणजे भाजप शिवसेना युती तुटली होती. तो दिवस मी समजू शकतो, परंतु 2014 ते 2024 गेल्या 10 वर्षामध्ये मला त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये काय आहे, कशी केली, काय केली असा एकही प्रश्न आजपर्यंत कधी कोणी मला विचारला नाही. त्याबद्दल धन्यवाद. आज हा जाहीरनामा आपल्यासमोर प्रसिद्ध करताना त्या ब्ल्यूप्रिंटमधल्या अनेक गोष्टी याच्यामध्ये आम्ही आतमध्ये आणलेल्या आहेत. याचं कारण विषय बदलले नाहीत, प्रश्न बदलले नाहीत, अजूनही तेच प्रश्न आहेत आणि त्याच प्रश्नांवरती आपण अजूनही चर्चा करतो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं मी हा जाहीरनामा आपल्यासमोर मी ठेवत आहे. तुम्हाला दाखवू का? ठीक आहे. आज हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना आमच्या अनेक लोकांना इथे मी बोलवलं नाही. याचं कारण ते आपापल्या मतदारसंघामध्ये प्रचार करत आहेत, त्याच्यामुळे मी त्यांना काही त्रास दिला नाही आणि इथे त्यांना बोलवलं नाही. परंतु मला असं वाटतं एक मिनिट याच्यामध्ये जसं आपण जर मी तुमच्या हातात देतोच ते अनुक्रमणिकामध्ये ते आहे ना. हा इथला पहिला सेक्शन जो आहे तो म्हणजे मूलभूत गरजा आणि दर्जेदार जीवनमान. याच्यामध्ये पुरेसं अन्न, पिण्याचं पाणी, निवारा, महिला, कायदा सुव्यवस्था, आरोग्य, क्रीडा, बालसंगोपन, प्राथमिक शिक्षण आणि रोजगार. त्याच्यानंतर पुढच्या सेक्शनमध्ये आहे दळणवळण, वीज, पाण्याचे नियोजन, महाराष्ट्रभर शहरांचे जाळे, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण, मोकळ्या जागा, इंटरनेट उपलब्धता, पर्यावरण आणि जैवविविधता. तिसऱ्या सेक्शनमध्ये आहे प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, राज्याचं व्यापार धोरण, प्रशासन आणि उद्योग नियंत्रण, कृषी, पर्यटन आणि व्यावसायिक शिक्षण.